गुड मॉर्निंग मित्रांनो, माझं नाव आकाश संघ. आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलो आहे. आज मी आलो साधना मिसळच्या बाजूला मित्रांनो. तर साधना मिसळच्या बाजूला याच्यासाठी आलो आहे की प्रतीक्षाताई यांनी ना टपरी टाकली. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे त्यांनी त्यांच्या टपरीमध्ये चहा, पोहे, उपमा, उत्तप्पा, भरपूर वडा वगैरे भरपूर काही प्रकारचे त्यांनी पदार्थ ठेवले. तर चला आपण जाणूया कशा प्रकारे ते सेल वगैरे करता, बनवता कसे आणि दिवसाला किती इन्कम ते जनरेट करतात. तर चला आज आपण त्यांना भेट देऊया, त्यांच्याशी थोडा गप्पा वगैरे मारूया. तर चला मग जाऊया मित्रांनो. हा प्रत्यक्ष ताई, तुम्ही किती दिवसापासून वगैरे टपरी वगैरे चालवताय? थोडं इन्फॉर्मेशन द्या ना तुमच्याबद्दल. 2 वर्षापासून. मग इथेच चालवताय का दुसरीकडे कुठे तुमची अजून एक टपरी आहे वगैरे? इथेच चालवते आणि एक मोतीवाला समोर अंडा भुर्जी आणि ऑमलेट पाव ते पण आहे. तिकडे काय काय चालवतं अजून? अंडा भुर्जी आणि ऑमलेट पाव बस 2च आयटम आहे. 2च. इथे तुम्हाला कसा रिस्पॉन्स वगैरे कसा भेटतोय? छान आहे, बऱ्यापैकी रिस्पॉन्स चांगला आहे. काय काय तुमच्या टपरी म्हणजे तुम्ही काय काय प्रोडक्ट होता सेलिंगसाठी? चाय, कॉफी, डोसा, उत्तप्पा, आप्पे, वडापाव, पाववडा, समोसा, कढी समोसा, कांदा भजी. बाकीच्यांपेक्षा काही रेट वगैरे त्याच्यात का डिफरन्स? थोडेफार कमी आहे आपल्याकडे. तरी पण 5-10 रुपयाने कमीच आहे आपल्याकडे. कमी. हो. तर आत्ता तुम्ही काय बनवणार आहे? म्हणजे आता मी उत्तप्पा बनवणार आहे. तर आम्हाला दाखवा ना कशा प्रकारे बनवणार आहे. तुम्ही चटणी स्वतः बनवता का? चटणी स्वतः बनवता? घरी बनवतो. चटणीबद्दल वगैरे तुम्ही जिरे वगैरे टाकताय चटणीमध्ये वगैरे? जिरे, मोहरी आणि कोथिंबीर, कढीपत्ता टाकून तडका देऊन द्यायचा असं. त्याला किती वेळ ठेवायला लागतं असं काय आहे का? नाही, 5 मिनिटात तडका गरम झाला की लगेच तडका देऊन. ताई आपण काय बनवतो आता? उत्तप्पा बनवते. त्यासाठी आपण कांदा बारीक करून घ्यायचा अगोदर. पूर्णपणे बारीक करायला लागतो का? पूर्ण बारीक करून घ्यायचा. पूर्ण उत्तप्पा तयार करण्यासाठी किती वेळ लागतो तरी? एक 5 मिनिटात बनवू शकतो. 5 मिनिटात बनवू शकतो असं. मग तेव्हापर्यंत गॅस वगैरे चालू आहे का? हो, नॉर्मल लो फ्लेमवर चालू ठेवायचं. नंतर टोमॅटो पण अगदी बारीक करून घ्यायचं. डेलीचे तुम्ही एवढे प्रोडक्ट सेल करता तरी पण दिवसाला किती इन्कम वगैरे जनरेट करता तुम्ही डेलीचा? त्याच्याबद्दल पण थोडी इन्फॉर्मेशन द्या ना. सांगावंच लागेल का? हा, थोडंसं नॉर्मली बघतो, जास्त काही नाही. तरी 2 पर्यंत करते. 2000 पर्यंत डेलीचा. महिन्याला म्हणजे 60,000 रुपये तरी इन्कम होऊन जातो. मिरची जेवढी लागेल तशी टाकायची. आपण सुरुवात करू आता. हा, तवा स्वच्छ करून घ्यायचं. हा तवा थोडा वेगळा आहे का? म्हणजे हो, तो मला मोठा तवा इथं ठेवायला थोडी अडचण होते म्हणून मी छोटा यूज करते. कारण आणि मेनू पण खूप आहे ना आपल्याकडे, त्यामुळे एवढे ॲडजस्ट नाही होत. त्याच्यामुळे मी हाच यूज करते. तुम्हाला पहिल्यापासून याच्याबद्दल इन्फॉर्मेशन होती का? कोणी शिकवलं तुम्हाला याच्याबद्दल? मी यूट्यूबवर बघून शिकले. यूट्यूबवर बघून शिकलं असं? मी पोलीस भरतीनंतर डायरेक्ट हे चालू केलं बिझनेस आणि यूट्यूबवर बघून हळूहळू सर्व शिकले. याच्या पहिले तुम्ही पोलीस भरती आधी ट्राय पण केले? कॉलेज करत होते, इव्हेंट मॅनेजमेंट, पोलीस भरती आणि डायरेक्ट. काय तुमचं ग्रॅज्युएशन वगैरे काय झालंय? मी 12th झालेले आहे. इथे नाशिकमध्येच? हो, भोसला कॉलेजला. मित्रांनो आता उत्तप्पा तयार होतोय, तुम्ही बघू शकता. मिनिमम याला 5 मिनिटं लागेल. कोणती साईड होती तुमची? कॉमर्स, आर्ट्स, सायन्स? आर्ट्स होते.
कुल्ला कोणतं होतं तुम्ही? मी छत्रपती छत्रपती. सर तुम्ही पण येऊन जा ना त्या बाजूने. इकडे नाही या बाजूला. सर तुमच्याबद्दल पण सांगा ना, अरेंज मॅरेज का लव्ह मॅरेज तुमचं? लव्ह मॅरेज आहे. तर तुम्ही पण यांना सपोर्ट करता का? तुम्ही पण काही वेगळी टपरी वगैरे तुमची चालवता? बिझनेस माझा, आम्ही दोघं मिळून बिझनेस करतो. माझा अंडा भुर्जी आणि आमलेट पाव वगैरे यायचं आहे. त्यामध्ये नो टायमिंग आहे माझा 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत. मी वेगळ्या दुकानावर राहतो. इथं मदतीसाठी मी सकाळी येतो इथं मॉर्निंगला. मॉर्निंगचे 2-1 वाजेपर्यंत. तुमच्या टपरीचा टायमिंग वगैरे कसं आहे? माझा 3 ते 10 पर्यंत. 3 ते 10. हां, दुपारून 3 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत. सुट्टी वगैरे काय राहते? सुट्टी अशा अडचण वगैरे असतील तरच, नाही तर रेग्युलर चालू असतात. रेग्युलर चालत होतं. उत्तप्पा तयार झालाय का? प्रकारे आपला उत्तप्पा रेडी आहे. आता मी ज्या चटणीला जो तडका दिलाय त्यासोबत तुम्ही उत्तप्पा सर्व करते. याच्यामध्ये काय काय टाकलं तुम्ही? कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर. तर आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपला उत्तप्पा तयार झाला आहे. तर तुम्ही बघू शकता पूर्ण कडक, एकदम कडक आणि जबरदस्त झाला आहे. तर मिनिमम 5 मिनटं लागले आपल्याला. तर सर मिनिमम किती वर्षापासून करताय सर आपण हा बिझनेस पूर्ण? आम्ही 3 ते 2 वर्षापासून. 3 वर्षापासून. 3 ते 2 वर्षापासून. तर थोडी स्ट्रगल तर आहे भरपूर याच्यामध्ये बघायला गेलं तर चालू करताना. तर चला आपण उत्तप्पा ट्राय करूया. सर अजून काही इन्फॉर्मेशन, कोणाला बिझनेस वगैरे चालू करायचा असेल तर तुम्ही काय बोलू शकता, याच्याबद्दल काय सांगू शकता? बिझनेस करताना गट्स ठेवावं लागतात भरपूर आणि पेशन्स जास्त पाहिजे. हो, भरपूर महत्त्वाचे आहे. कारण की कसं आपण 2 महिन्यात 3 महिन्यात बिझनेस बंद करून चालत नाही. आपल्याला त्यावेळेस आपल्या खिशातून सुद्धा पैसे घालावं लागतं बिझनेस चालवण्यासाठी. आणि तुमच्यासोबत आता एक मॅटर झाला, तो पण थोडा शेअर करू शकतो? रात्रीच आमच्या टपरीत चोरी झालेली, सिलेंडर चोरलं गेलंय. आता आम्ही घरून सिलेंडर घेऊन आलो. पण तसा संघर्ष करावाच लागतो आपल्याला. 2 वेळेस चोरी झाली आहे. पहिल्या वेळेस काय केलंय? पहिल्या वेळेस पूर्ण वगैरे पूर्ण तोडून टाकली होती. भरपूर नुकसान केलं होते. आणि बॅनर फाडले आज पण होते. सकाळी आलो तर गॅस टाकी आमची चोरली गेलेली. तरी पण एवढं सगळं सहन करून पण थांबावं लागतं. बिझनेस करावाच लागतो. माघार नाही घ्यावा लागतो. आतापर्यंत आम्हाला आहे, त्याचं पण मत थांबणार नाही. आम्ही चालू करू. त्याच्यानंतरही पण असं आम्ही थांबणारच नाही. पुढे चालूच ठेवू. आमचं संघर्ष स्ट्रगल चालूच ठेवतो. मित्रांनो तुम्ही बघू शकता की उत्तप्पा तयार झाला आहे. तर आपण ट्राय वगैरे करणार आहे. आता मिनिमम 5 मिनटं लागले आपल्याला बनवायला. तर चला मग आपण ट्राय वगैरे करू. कशा प्रकारे एकदम जबरदस्त आणि कुरकुरीत दिसतोय. तुम्ही बघू शकता. याला टमाटे, कांदा, लसूण वगैरे सर्व गोष्टी याच्यात टाकल्या गेले. जबरदस्त आहे. आपण ट्राय करूया कशा प्रकारे क्वालिटी वगैरे. जबरदस्त मित्रांनो, मस्त आहे. जबरदस्त मित्रांनो, मस्त आहे. नक्की एकदा विजिट करा, भेटा. तुमच्यामुळे कोणाला फायदा होता तर नक्की एकदा विजिट करून जा इथे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच मित्रांनो.